स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आपलं मिशन एकच, घरोघरी सेंद्रिय शेती। आपल्या कुटुंबासाठी घरच्या घरी कमी जागेत फळभाज्या पालेभाज्या लागवड करणे। आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया मेथी लागवड। तर या मेथी लागवडीचं कसं नियोजन करायचं। आता आपल्या कुटुंबासाठी एका टाइमाची या टपातून भाजी मिळत असते। पालेभाज्या लावताना शक्यतो पसरट आकाराच्या कुंड्या घ्यायच्या किंवा असे टब घ्यायचे। आता बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ह्या कुंड्या कचऱ्यावरती कशा भरायच्या। याच्यामध्येही कचराच आहे, त्यावरती माती पसरून घेतली आणि आता यावरती मेथीचं बी पसरवायचं। मेथीच्या बिया पसरून झाल्या की त्यावरती मातीची लेअर द्यायची आणि हे बी मुजवून टाकायचं आणि त्याच्यावरती नंतर हलक्या हाताने पाणी शिंपडायचं। पाणी हलक्या हाताने का शिंपडायचं, कारण एका जागचं बी दुसऱ्या ठिकाणी हलू नये म्हणून पाणी वतताना काळजी घ्यायची। आता ही मेथी उगवायला 2 ते 3 दिवस लागतात। तसं तर आता थंडी आहे, प्रत्येक ऋतूमध्ये पालेभाज्या लावताना त्यांना अडचण येत असते। हिवाळ्यात थंडीमुळे पालेभाज्या येत नाहीत, उन्हाळ्यात उन्हामुळे आणि पावसाळ्यात जास्त पाणी झालं की ह्या भाज्या मरतात। तर प्रत्येक ऋतूत आपल्याला थोडीफार या पिकाची काळजी घ्यावी लागते। आता इथं मेथी लावून झालेली आहे, यावरती पाणी शिंपडून घेते। आता या पालेभाज्यांना कोणकोणती खतं द्यायची, तर मी तर शक्यतो लिक्विड स्वरूपातच या पालेभाज्यांना खतं देत असते। अगदीच काही नाही झालं, तुमच्याकडे कोणतं खत नसेल तर त्यावरती एकदम झटपट होणारं खत मी पुढे सांगणार आहे। 2 दिवस ही पाटी सावलीत ठेवायची, थोडंफार ऊनही आलं पाहिजे या पालेभाज्यांना। आता बघा, तुमच्याकडे केळी असेल किंवा इतर फळांच्या साली असतील तर त्या 2 ते 3 दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या। यापासून आपल्या झाडांनी उत्तम प्रकारे लिक्विड खतं मिळतात। आता इथं जी तुम्हाला खतं दिसतात ही सगळी घरातीलच वस्तूंची खतं बनवलेली आहेत। या खतांचा एक वेगळा व्हिडिओ येणार आहे। ही खतं तुम्ही पालेभाज्या फळभाज्या आणि इतर मोठ्या सगळ्या झाडांना देऊ शकता। फक्त आता एकदम झटपट होणारं खत म्हणजे या फळांच्या साली आणि दुसरं म्हणजे याच केळांच्या सालीपासून बनवलेलं आणि संत्र्याच्या सालीपासून बनवायचं ही खत तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। आता या साली वाळलेल्या आहेत, तुमच्याकडे असतील साली तर त्याही आत्ताच वाळवायला ठेवा, म्हणजे तुम्हालाही तुमच्या झाडांसाठी छान अशी खतं मिळतील। आता झाडांसाठी खतं ही घरातीलच वस्तूंपासून बनवायची आहेत, पावडर स्वरूपात, लिक्विड स्वरूपात। आणि आपल्या फळझाडांना पालेभाज्यांना आता थंडीमध्ये रोगही पडतो, यावरती कोणते स्प्रे करायचे तर हे एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये त्याची सगळी माहिती मिळेल, त्यासाठी उद्याचा व्हिडिओ खतांवर असणार आहे। आता माझ्याकडे 5 ते 6 प्रकारच्या पालेभाज्या आहेत, 2 डझन टप आहेत माझ्याकडे, त्यामुळे 4-4 टपामध्ये एक प्रकारची भाजी केली, म्हणजे 4 टपामध्ये शेपवा, 4 टपामध्ये पालक, मेथी आणि इतर ज्या दुसऱ्या पालेभाज्या आहेत त्या सुद्धा आहेत। आता आठवड्यातून एकदा ते 2दा या मेथीचा नंबर येतो। त्यासाठी बघा, आज एका टपातून मेथी काढणार आहे, तोपर्यंत इकडं 2 टप उगवून आलेले आहेत। आता ही 8 ते 10 दिवसाची मेथी आहे, ही आपल्याला अजून 2-4 दिवसातून खोडून जरी घेतली तर खाण्यासाठी येत असते। तर तुम्ही सुद्धा कमीत कमी जागेमध्ये आपल्या कुटुंबासाठी अशी सेंद्रिय शेती किंवा पालेभाज्या पिकवू शकता। तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ।